विद्याविकास मंदिर अवसरी बुद्रुक शाळेतील 5वी ते 9वी 1000 विद्यार्थ्यांना अवसरी बुद्रुक गावचे भूषण हरिभक्त परायण गणेश महाराज हिंगे यांच्याकडून प्रत्येकी एक हरिपाठ ग्रंथ वाटप करण्यात आले। या पाठीमागील उद्देश मुलांची एकाग्रता वाढावी, मुलांचा बौद्धिक विकास, मुलांमध्ये सात्विकता, मुलांना परमार्थाची आवड निर्माण व्हावी, मुलांचे आचार विचार शुद्ध व्हावेत, हा प्रमुख हेतू या पाठीमागे आहे। जो कोणी मुखाने हरिपाठाची कीर्ती गाईल, हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ पांडुरंग, आणि पाठ म्हणजे अभ्यास स्मरण, आणि हरिपाठ म्हणजेच हरिनामाच्या महिमेचं स्मरण। जो कोणी हा हरिपाठ गाईल त्याचा देह पवित्र होईल, अशी माहिती मुलांना हरिभक्त परायण गणेश महाराज व सुदर्शन शेवाळे सर यांनी सांगितली आहे। यावेळी उपस्थित मान्यवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शांताराम बापू हिंगे, लोकनियुक्त सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, माजी लोकनियुक्त सरपंच पवन हिले, माजी उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य संजय हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक हिंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश हिंगे, उद्योजक किशोर हिंगे, वसंतराव हिंगे, शिवसेना शाखा प्रमुख सूरज हिंगे, चेतन हिंगे, नवनिर्वाचित प्राचार्य सुरेश जारकड, पर्यवेक्षक माधुरी खानदेशी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते। मनस्वी न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे, अवसरी बुद्रुक। नमस्कार करतो। पहा, गुरुवरांना नमस्कार करून आता हृदय आपले सौभाग्य भरे वरी बैसवू पावले सेवेची। आपल्या गुरुवरती जर आपला विश्वास असला तर आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कोणतीही फलश्रुती असू द्या ते आपल्याला प्राप्त आहे। आणि या वारीची परंपरा सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये फार पूर्वीपासून आहे। अगदी जुन्या काळापासून ही सगळी संत परंपरा आपण जपलेली आहे। मग हा हरिपाठ माऊलींनी लिहिला, याच्या मागचं खरं कारण म्हणजे हरी म्हणजे कृष्ण किंवा विठ्ठल आणि पाठ म्हणजे अभ्यास। यातून खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं नामस्मरण, विठ्ठलाचं चिंतन व्हावं हा यामागचा खरा उद्देश आहे। आणि या माऊलीच्या हरिपाठामध्ये एकूण 28 अभंग आहेत। आता तिचं पुस्तक तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पहा 28 अभंग आहेत। त्यापैकी नित्यनियमाने 27 अभंग म्हटले जातात। अगदी देवाच्या द्वारे या अभंगापासून हरिपाठाची सुरुवात आहे। तर सर्व सुख गोडी इथं 27वा अभंग संपतो आणि